नमस्कार. आज आपण खमंग भाजणीची चकली आणि चकली भाजणी कशी करायची ते बघणार आहे. चकल्या तेलकट होऊ नये म्हणून काय करावं ते सुद्धा सांगितलंय, किंवा तेलकट झाल्यात चकल्या तर त्यातलं तेल कसं काढावं ते सुद्धा बघूया. बरेचदा चकल्या या तेलकट झालेल्या असतात पण वरून तेल लागत नाही, मग ते संपूर्ण तेल निघून जावं त्यासाठी काय करावं ते सुद्धा बघूया. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. इथे वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगितलं आहे. सुरुवात करूया. घरातली कुठली एक वाटी सेट करून घ्यायची आणि त्यानुसार अर्धा किलो तांदूळ मोजून घ्यायचा. मी इथे अर्धा किलो तांदूळापेक्षा थोडं जास्त तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा जाड जुना असावा आणि ज्या तांदूळाचा भात तिखट होतो तो तांदूळ घ्यायचा नाही, किंवा ज्याचा वास येतो किंवा ज्याचा सुगंध येतो असे तांदूळ वापरायचे नाहीत. जाड आणि जुने घ्यायचे. इथे मी रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकतात. एकतर तुम्ही हे सगळे धान्य ओल्या कपड्याने स्वच्छ धुवून पुसून घेऊ शकतात, पण मी सांगते की तुम्ही हे धान्य धुवून वाळून मगच वापरा. याचं कारण तुम्हाला मी पुढे देते. आता इथे आपण वाटीचं प्रमाण पाहूयात. तांदूळ 5 वाट्या, चना डाळ म्हणजेच हरभरा डाळ 3 वाट्या, उडीद 1 वाटी 2 टेबलस्पून थोडं भरून घेतलेलं आहे, मूग पाऊण वाटी, तूर डाळ अर्धी वाटी, साबुदाणा अर्धी वाटी, पोहे 1 वाटी 2 टेबलस्पून, धने 5 टेबलस्पून आणि जिरे 4 टेबलस्पून. अर्ध्या किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. त्याचबरोबर वाटीचं प्रमाणही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते जे अर्धा किलोला लागते. आता या डाळी का धुवाव्यात तर तुम्ही बघू शकतात की एकदा नुसतं धुतल्याने याच्यातला किती डस्ट बाहेर निघाला. म्हणूनच तुम्ही सगळ्या डाळी तांदूळ व्यवस्थित धुवून घ्या आणि साबुदाणा धुवायची गरज नाही. त्याला ओल्या कपड्याने पुसलं तरी चालते. तुम्ही बघू शकता की किती याच्यामध्ये डस्ट किंवा केमिकल असते. हे सगळं निथळून घ्यायचं आणि कपड्यावरती फॅन मध्ये सुकवून घ्यायचं. आता भाजणी करूयात. एका कढईमध्ये सर्वात पहिले तांदूळ घ्यायचे. सगळे जिन्नस वेगवेगळे भाजायचे आहेत आणि हे व्यवस्थित 7 ते 8 मिनिटं याला भाजायला लागतो. तुम्हाला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो. तुम्ही बघू शकतात की हे 7 ते 8 मिनिटांनंतर व्यवस्थित भाजले गेले आहेत. फ्लेम तुम्हाला मीडियम तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर वेगवेगळ्या ताटात किंवा परातीमध्ये तुम्ही याला काढून घ्या. त्यानंतर आपण हरभऱ्याची डाळ भाजून घेऊयात. हरभऱ्याची डाळ भाजताना त्याचा रंग हा हलका बदलतो, तुम्हाला दिसत असेल. हा सुद्धा मीडियम फ्लेमवरती सतत हलवत भाजवून घ्यायचा. याला सुद्धा एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचं. तुम्ही एकदा एखादा दाणा दाताखाली तोडून पहा, तो लगेच तुटतो. याच पद्धतीने उडदाची डाळ आणि मुगाची डाळ तसेच तुरीची डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे. प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो आणि प्रत्येक वेगवेगळ्या ताटात तुम्ही काढून घ्या आणि त्याला व्यवस्थित पसरवून घ्या. मुगाच्या डाळीला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात, उडदाच्या डाळीला 4 ते 5 मिनिटं लागतात आणि तुरीच्या डाळीला 2 ते 3 मिनिटं लागतात. तुम्ही बघू शकतात व्हिडिओमध्ये की त्याचा रंग हलका बदललेला आहे. त्याच वेळेस गॅस बंद करून द्यायचा. त्याचबरोबर साबुदाणा हा थोडा हलका पांढरासर होतो तितपत त्याला भाजायचं. पोहे सुद्धा 2 ते 3 मिनिटं हलके भाजून घ्यायचे. त्यानंतर धने सुद्धा भाजून घ्यायचे आणि जिरे सुद्धा. धने लालसर होईपर्यंत भाजायचे आणि गॅस बंद करून त्याच तापमानामध्ये जिरं भाजून घ्यायचं. आता हे संपूर्ण दळून आणण्यासाठी याला आधी थंड होऊ द्यायचं आणि मगच गिरणीतून दळून आणायचं. गिरणीतून दळून आणताना एक काळजी नक्की घ्यायची की यामध्ये आपल्याला हरभऱ्याच्या डाळीवरतीच आपल्याला हे चकलीची भाजणी दळून आणायची किंवा तांदूळावरती. दळून आणताना ही जाडसर आणायची, म्हणजे रवाळ टेक्स्चरची आणायची. जर तुम्ही बेसनाचे लाडू करणार असाल तर ते बेसनाची जी डाळ असते हरभऱ्याची डाळ त्यावरती तुम्ही हे दळून आणा. गहू, ज्वारी किंवा बाजरीवर हे अजिबात दळायचं नाही, नाहीतर ते चिकट होते. आता याच्यातले 4 वाट्यांचं आपण चकली बघूया. 4 वाटीने सपाट वाटी हे चकलीचं पीठ घेतलेलं आहे आणि जी वाटी पिठासाठी घेतली तीच वाटी आपण पाण्यासाठी घेऊयात. तर पाणी इथे 4 वाट्यांसाठी 4 वाटी पाणी लागणार आहे. तर 4 वाटी पिठासाठी संपूर्ण 4 वाटी पाणी नाही घ्यायचं, तर 1 ते 2 चमचे कमी घ्यायचे. म्हणजे साधारण पाऊण वाटी ही 4 वेळा घ्यायची. त्यापेक्षा एखादा टेबलस्पून जास्त झाला तरीही चालतो, पण पाणी जास्त होऊ देऊ नका, कारण चकल्या या तेलकट होतात. कमी झालं पाणी तर आपण त्याला नंतर ओल्या हाताने मळू शकतो. 4 वाटी पिठासाठी 4 चमचे तीळ टाकले आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकतात. हे पोह्याच्या चमच्याने आहेत. त्यानंतर पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे ओवा घेतला आहे, तो क्रश करून घ्यायचा. तुम्ही फ्लेम थोडी लो करून सुद्धा हे सगळे जिन्नस टाकू शकतात. पाव चमचा हिंग टाकला आहे आणि जो आपला मसाल्यातल्या डब्यातला चमचा असतो त्याने पाव चमचा हळद आणि 4 चमचे तिखट घेतले आहे आणि पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे भरून इथे
लोणी घेतलं आहे, तुम्ही बटरही घेऊ शकता, चवीनुसार मीठ, साधारण अर्ध्या चमच्यापेक्षा कमी थोडंसं मीठ घ्यायचं, नाहीतर हे खारट होते. जर बटर वापरणार असाल तर मिठाचं प्रमाण किंचित कमी करा. आता याला एक उकळ आणून घ्यायची आणि उकळ आल्यानंतर याला गॅस बंद करून द्यायचा आणि 1 ते 2 वाफा याच्यातल्या जाऊ द्यायच्या. आता गॅस बंद केलेला आहे आणि एकदा याला मिक्स करून घेत आहे. मिक्स केल्यानंतर याला आपण असंच ठेवायचं. जर तुम्ही नवशिके असाल किंवा तुम्हाला तेवढी कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही 2च वाटीचं प्रमाण घ्या आणि त्यासाठी 2च चमचे लोणी वापरा. आता हे तुम्हाला प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल 2 वाट्यांचं. 1-2 वाफ गेल्यानंतर याला साधारण 30 सेकंदानंतर आपण यामध्ये पीठ टाकलं आणि 1 मिनिटासाठीच झाकण ठेवायचं. 1 मिनिटाच्या वरती जास्त झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आपल्या चकल्या तेलकट होतात. आता 1 मिनिट झालेले आहे आणि हे मिश्रण आपण परातीत काढून घेऊयात. आता हे खूप गरम असते, त्यामुळे एकदम हाताला सोसवत नाही. त्यामुळे तुम्ही वाटीने किंवा प्याल्याने याला मिक्स करू शकतात आणि याचा गोळा बांधू शकतात. जर कुठेही तुम्हाला वाटलं कोरडं झालंय तर तुम्ही एकतर कोमट पाण्याचा हात घेऊ शकता किंवा साध्या पाण्याचा हात घेतला तरी चालते, पण जास्त पाणी टाकू नका. सैल पीठ झालं तरी सुद्धा चकल्या ह्या तेलकट होतात. आता यातला हवा तितका गोळा घ्यायचा आणि बाकीचा झाकून ठेवायचा. चकली करताना जो साचा असतो त्याचा जो खडबड भाग असतो, करकरीत भाग असतो, तो मागच्या बाजूला आला पाहिजे आणि आतल्या बाजूला सॉफ्ट वाला भाग आला पाहिजे. आता हे चकलीची कणिक भरताना यामध्ये कुठेच आपल्याला हवा गेली नाही पाहिजे, नाहीतर चकल्या तुटतात सुद्धा. त्यामुळे हे व्यवस्थित दाबून भरायचं. एक चकली सगळ्यांना वळताच येते, पण चकली जर एकसारखी वळायची असेल तर याला मध्यभागी थोडंसं दाबून घ्यायचं आणि तुम्ही एकसारखे वेढे घ्या. म्हणजे जर तुम्हाला प्रत्येक चकलीसाठी 4 ते 5 वेढे घ्यायचे असतील तर 4 ते 5 वेढेच घ्या आणि त्यानंतर जो पहिला वेढा आपण घेतला होता तोच वेढा आपल्याला शेवटी तिथेच आपल्याला थांबवायचा आहे. जी चकली एकसारखी दिसते आणि पहिला आणि शेवटचा जो वेढा आहे तो थोडासा आतमध्ये दाबून घ्यायचा, म्हणजे चकली ही तेलात सुटत नाही. एकतर तुम्ही असं बटर पेपरवर किंवा साध्या पेपरवर करू शकतात किंवा ताटामध्ये सुद्धा वळू शकतात. आता तेल व्यवस्थित हे आपलं तापलेलं पाहिजे. पहिले हाय फ्लेमवरती किंवा मीडियम टू हाय फ्लेमवर व्यवस्थित याला गरम करून घ्यायचं, नाहीतर चकल्या तेल पितात. नंतर मीडियम फ्लेमवरती किंवा मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्येच चकल्यांना आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. चकल्या ह्या सुरुवातीला 2 ते 3 मिनिटं अजिबात त्याला झारा लावायचा नाही. नंतर 2 ते 3 मिनिटानंतर त्याला परतवून घ्यायचं आणि जसेच याचे बबल्स कमी होतील त्यावेळेस याला दोन्ही बाजूने 5-5 सेकंद व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. पण फ्लेम कुठेच लो करायची नाही किंवा त्याला जास्तही करायची नाही. अति जास्त डार्क कलरवरती सुद्धा चकल्या तळू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही चकल्या तळत असाल त्यावेळेस याला 10 सेकंद तेल ज्या तापमानावर आहे त्याच तापमानावर त्याला तळू द्या आणि मग दुसरी त्यामध्ये चकली टाका. एका टिश्यू पेपरवर याला काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अजिबात याला तेल नाहीये. जर तुमच्या चकल्यांना जास्त तेल झालं असेल तर 2 ते 3 वेळा टिश्यू पेपर बदलून घ्या किंवा जो पांढरा पेपर येतो झेरॉक्ससाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता एका डब्यामध्ये, हवाबंद डब्यामध्ये तुम्हाला पेपर ठेवायचे आहेत. एक तर पांढरे ठेवा किंवा कोणतेही ठेवले तरी चालतात आणि खाली टिश्यू पेपर ठेवायचा. त्यामध्ये थंड झालेल्या चकल्या ठेवायच्या. एक रात्रभर तुम्ही ठेवलं तर त्यातलं उरलं तेल सुद्धा निघून जाते आणि चकली खाताना सुद्धा तेलकट लागत नाही. मी सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. नमस्कार.